स्वामी समर्थ म्हणायचे, देवाच्या दारात राव आणि रंक सारखेच. आणि हे ते फक्त बोललेले नाहीत, तर जगालाही करून दाखवलंय. एकदा मालोजी राजे मोठ्या थाटामाटात हत्तीवर बसून स्वामींच्या दर्शनाला आले. राजेशाही मिरवणूक, सत्ता, अहंकार. मालोजी राजे चरणी नमस्कार करायला वाकले आणि स्वामींनी थेट त्यांच्या श्रीमुखात दिली. समर्थ रागाने म्हणाले, तुझं मोठेपण तुझ्या घरात, येथे त्याची गरज नाही. त्या एका गोष्टीमुळे मालोजी राजेंचा नाही तर त्यांच्या अहंकाराचा पराभव झाला होता. आणि म्हणूनच त्या दिवसानंतर मालोजी राजे कधीही थाटामाटात आले नाहीत. ते सामान्य भक्तासारखे पायीच दर्शनाला येऊ लागले, कारण स्वामींना भक्ती हवी होती, भेदभाव नाही. पण आज दुःख या गोष्टीचं वाटतं, ज्या स्वामी समर्थांनी राजेपणा दाराबाहेर ठेवायला सांगितला होता, आज त्यांच्याच मंदिरामध्ये व्हीआयपी संस्कृती उभी राहते आहे. एकीकडे सामान्य भक्त तासन तास रांगेत उभा असतो, घामाने भिजलेला, थकलेला, पण मनात श्रद्धा असलेला. आणि दुसरीकडे एखादा मोठा नेता, श्रीमंत माणूस किंवा ओळख असलेला आला की रांगा थांबवतात, दरवाजे उघडतात आणि त्यांना व्हीआयपी दर्शन दिलं जातं. मग मनात एक प्रश्न नक्की उभा राहतो, स्वामी समर्थांनी जी शिकवण दिली होती ती आज आपण विसरलोय का? ज्यांनी राव आणि रंक सारखेच म्हटलं, आज त्यांच्याच मंदिरात पुन्हा राव आणि रंक वेगळे दिसायला लागलेत. हे फक्त व्यवस्थेचं अपयश नाही, तर स्वामींच्या विचारांनाच पायदळी तुडवण्यासारखं आहे. कारण स्वामींच्या दारात मोठा तो नसतो ज्याच्याकडे पैसा असतो. मोठा तो असतो ज्याच्याकडे नम्रता असते. देवाला सोन्याचे दरवाजे लागत नाहीत, त्याला निर्मळ मन लागतं. आणि म्हणूनच आजही स्वामींचं ते वाक्य आरशासारखं समाजासमोर उभं राहतं, तुझा मोठेपणा तुझ्या घरात, येथे त्याची गरज नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.